नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रशांत सर आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी सोप्या पद्धतीने कमी सेकंदामध्ये कसा करायचा हे शिकवणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे गणिता संबंधित येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसलाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आता आपण शिकणार आहोत कोणत्याही संख्येचा वर्ग करूया अगदी काही सेकंदात। तर सर्वात पहिल्यांदा मी वर्ग करताना काही गट करणार आहे। सुरुवातीला अशा संख्यांचा वर्ग आपण करणार आहोत की ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असेल। पहा, म्हणजेच 15 ही संख्यात मला दिसते, या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे, म्हणजे या 15चा वर्ग आता कसा करायचा? तर त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे मी वर्ग लिहून ठेवलेला आहे। हे वर्ग तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे। त्या तुम्हाला दिसत आहेत, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो। म्हणजेच तुम्हाला 10 पर्यंतचे वर्ग अगदी सहजपणे या ठिकाणी लक्षात ठेवता येतात आणि त्याचाच वापर करून बाकी काहीच आपल्याला या ठिकाणी लागणार नाहीये। फक्त याच बेसिकचा वापर करून आपण या ट्रिकचा पुरेपूर या ठिकाणी वापर करणार आहोत। पहा, आता 15 या संख्येचा वर्ग आपल्याला करायचा। 15 या संख्येचा एकक स्थानचा अंक 5 आहे, म्हणून या ठिकाणी उत्तरामध्ये 25 लिहायचं, कारण आपण तो 5 चा वर्ग 25 लिहिला। त्यानंतर दशक स्थानचा जो अंक आहे, म्हणजे 5च्या शेजारच्या डाव्या बाजूचा जो अंक आहे, त्या अंकाच्या सोबत येणाऱ्या लगतच्या संख्याचा गुणाकार आपल्याला करायचा आहे। म्हणजे 1 आणि 1च्या नंतरची लगतची संख्या 2 आहे, या दोघांचा जो गुणाकार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्याला या 25च्या पाठीमागे लिहायचा आहे। म्हणजेच 1 गुणिले 2 म्हणजे बेक बे, म्हणजे 15 या संख्येचा वर्ग तुम्हाला 225 असा मिळतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया 35 या संख्येचा वर्ग कसा करायचा। सुरुवातीला दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक 5 आहे, म्हणून 5 चा वर्ग शेवटी 25 लिहा। त्यानंतर 5च्या लगतची दशक स्थानची संख्या 3 आहे, म्हणून 3 आणि 3च्या नंतर येणारी संख्या 4, म्हणजे या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार तुम्हाला 25च्या पाठीमागे लिहायचा आहे। 3 आणि 4 यांचा गुणाकार 3 चौक 12 होतो, म्हणजे त्या ठिकाणी 1225 हे तुम्हाला 35 या संख्येचा वर्ग मिळतो। आता पाहूया 85 या संख्येचा वर्ग। आता 85 या दोन अंकी संख्येमधील एकक स्थानचा अंक 5 आहे, म्हणून उत्तरच्या शेवटी 25 लिहा, म्हणजे 5 चा वर्ग केला। त्यानंतर लगतचा अंक या ठिकाणी 8 आहे, म्हणून 8 आणि 8 नंतर येणारी संख्या क्रमवार 9 असल्यामुळे 8 9 72 हा गुणाकार जो येईल तो 25च्या पाठीमागे लिहा, म्हणजे 7225 हे तुमचं 85च्या वर्गाचं उत्तर येतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत 100 पेक्षा जवळ असणाऱ्या संख्यांचे वर्ग कसे करायचे। तर पहा, 92 ही संख्या मी घेतलेली आहे। 92 चा वर्ग करताना 92 ही संख्या 100 पेक्षा कितीने लहान आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय। तर 92 ही संख्या 100 पेक्षा 8 ने लहान आहे, म्हणून वजा 8 लिहा। आता 8 ने लहान आहे म्हणून 8 या संख्येचा वर्ग बेसिक मध्ये पहा, 8 चा वर्ग 64 आहे, तो या ठिकाणी उत्तराच्या शेवटी लिहा। त्यानंतर साधी वजाबाकी आहे, 92 मधून 8 गेले, या ठिकाणी 84 उत्तर मिळतं आणि ते आलेले उत्तर 64च्या पाठीमागे लिहा, म्हणजेच 8464 हे तुमचं 92 या संख्येचा वर्ग मिळतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 97 ही 100च्या जवळची संख्या जी आहे तिचा वर्ग करूया। सुरुवातीला 97 ही संख्या लिहा, ती आता 100 पेक्षा 3 ने लहान आहे, म्हणून वजा 3 लिहा। आता 3 ने लहान आहे म्हणून 3 चा वर्ग या ठिकाणी तुमच्या बेसिक मध्ये आहे 9, पण आता 9 असं नाही लिहिता, 2 अंकामध्ये लिहायचं आपल्याला, म्हणून 09 लिहा। त्यानंतर 97 मधून 3 वजाबाकी करा, 97 मधून 3 गेले तर या ठिकाणी 94 उरतात। आता जी वजाबाकी आलेली ती 09च्या पाठीमागे लिहा, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 9409 हे तुमचं 97 या संख्येचा वर्गाचं उत्तर मिळतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अशा संख्यांचे वर्ग करणार आहोत की ज्या संख्या 100च्या जवळही नाहीत, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हा अंक देखील नाही, आणि त्या संख्यांचे वर्ग आपण पाठही करू शकत नाही। अशा संख्यांचे वर्ग पाहूया या ट्रिकने। सुरुवातीला 34 या संख्येचा वर्ग आपल्याला करायचा, तर याचे 3 गटामध्ये वर्गीकरण करायचं। तर पहा, सुरुवातीला 3 या दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा, जो की 3 चा वर्ग 9 आहे, तो असा लिहा। त्यानंतर शेवटचा अंक जो एकच स्थानी दिसतोय तो 4 आहे, त्याचा वर्ग 16 करा। नंतर मध्ये काय करायचं, तर मध्ये या दोन्ही अंकाच्या गुणाकाराची दुप्पट करायची, म्हणजे 3 गुणिले 4
गुणिले 2 म्हणजे 3 चौक 12, 12 दुने 24 असा गुणाकार तुम्हाला मध्ये लिहायचा. आता यांची उभ्या मांडणीमध्ये बेरीज करायची, पण ती कशी पहा. 16 ही शेवटची संख्या अशी मांडा, त्याच्या खाली एक फुली लिहा, म्हणजे एक अंक सोडून तुम्हाला 24 ही संख्या मांडायची तिथे. त्यानंतर तिसरी संख्या म्हणजे हा 9 अंक मांडताना तुम्हाला आता 2 फुली सोडून ती संख्या मांडायची आणि नंतर यांची उभी बेरीज करा. 6 शी 6, 4 आणि 1 5, 9 2 11 म्हणजे 1156 हे तुमचं 34 या संख्येचा वर्ग मिळतो. आता पाहूया 56 या संख्येचा वर्ग कसा करायचा. 56 या संख्येचा वर्ग करताना सुरुवातीला 3 गटामध्ये वर्गीकरण करायचं. 5 या दशक स्थानच्या अंकाचा वर्ग 25 होतो, तो या ठिकाणी पहिल्या ठिकाणी लिहा. नंतर 6 चा वर्ग एकक स्थानचा शेवटी लिहा, जो 36 होतो. आणि मध्ये 5, 6 आणि 2 या तिघांचा गुणाकार करा, म्हणजे 5 × 30, 30 दुने 60. आता यांची उभी मांडणीमध्ये बेरीज करा. 36, 36च्या खाली एक फुली म्हणजे एक अंक सोडून 7 अंक लिहा. त्यानंतर 25 अंक शेवटचा मांडताना आता 2 फुली सोडून मांडा आणि यांच्या उभ्या मांडणीमध्ये बेरीज करा. 6 शी 6, 3 शी 3, 6 आणि 5 11, हातच्याला 1, 2 आणि 1 3 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 3136 हा वर्ग 56 या संख्येचा आपल्याला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण अशा 3 अंकी संख्यांचा वर्ग करणार आहोत की ज्याच्या एकक स्थानी 5 आणि दशक स्थानी 0 अंक असेल. तर अशा संख्येचे वर्ग देखील एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने आणि 2 ते 3 सेकंदामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. पहा, आता सुरुवातीला 5 हा एकक स्थानचा जो अंक आहे त्याचा वर्ग शेवटी लिहायचा, तो 25 होतो. त्यानंतर 5 च्या शेजारी ही जी 2 अंकी संख्या शिल्लक राहिलेली आहे म्हणजे दशक स्थानचा आणि शतक स्थानचा अंक, ती संख्या जशीच्या तशी 25च्या पाठीमागे लिहा, म्हणजे 30 ला 30 आपण जशीच्या तशी पाठीमागे लिहिली. त्यानंतर आता जसा 5 ह्या एकक स्थानचा वर्ग आपण शेवटी केला तसाच शतक स्थानचा अंक जो आहे 3 त्याचा वर्ग या 30च्या पाठीमागे लिहा, म्हणजे 3चा वर्ग 9 होतो. आणि हेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं 305 या संख्येचा वर्ग हे उत्तर मिळतं. आता विद्यार्थी मित्रांनो करूया 805 या संख्येचा वर्ग. पहा, 5 या एकक स्थानच्या अंकाचा वर्ग शेवटी लिहा 25. त्यानंतर राहिलेली 80 ही संख्या 25च्या पाठीमागे लिहा. त्यानंतर 8 या शतक स्थानच्या अंकाचा वर्ग 80च्या पाठीमागे लिहा, जो की 64 आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 6,48,025 हे तुमचं 805 या संख्येच्या वर्गाचं उत्तर मिळतं, तेही कसलाही गुणाकार न करता फक्त 2 ते 3 सेकंदात. आहे का नाही कमाल ट्रिक. तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असलेली वर्ग करण्याची सोपी पद्धत या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक करून सांगा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कमेंट करून सांगा. धन्यवाद.